नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पितृपक्षामध्ये जी श्राद्धासाठी मिक्स भाजी बनवली जाते ती भाजी बनवणार आहोत। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आपण भाजीसाठी लागणारं तिळकुट बनवून घेतोय। त्यासाठी आपल्याला 4 चमचे काळे तीळ घ्यायचे, 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत, 1 चमचा आपल्याला मसाला घ्यायचा आहे जो आपण नेहमी घरामध्ये वापरतो त्यातलाच 1 चमचा मसाला घ्यायचा आहे, चवीप्रमाणे मीठ घ्यायचे। आता हे 3 साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहेत, खोबरं घालायचं आहे, लसूण घालायची आहे। आता मंद आचेवर आपल्याला हे तिन्ही साहित्य चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत। भाजून झालेले साहित्य थंड झाल्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला घालायचे आणि मीठ घालायचे। आता ह्याला मिक्सरमधून चांगलं फिरवून घेऊया। हे बघा, मिक्सरमधून चांगलं फिरवून घेतलं आहे आणि इथे आपलं तिळकुट तयार झालं आहे। आता हे तिळकुट तुम्ही कोणत्याही फळभाज्यांसाठी किंवा कोणत्याही शेंगभाज्यांसाठी वापरू शकता। हे तिळकुट घातल्यानंतर बघा भाज्या एकच नंबर होतात। शिवाय तुम्ही हे तिळकुट भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। इथे ना मी 4 प्रकारच्या भाज्या घेतल्यात, तुम्हाला जेवढ्या प्रकारच्या घ्यायच्या आहेत तेवढ्या घेऊ शकता। आता इथे बघा मी गवार घेतले, तिचे असे लांबट अर्धा ते 1 इंचाचे तुकडे करून घेतलेत। भेंडी घेतली आहे पातळ चिरून। आता हा पडवळ मी मधला बी काढून त्याचे असे गोल तुकडे करून घेतले। आता हा भोपळा घेतला आहे, त्याचेसुद्धा असे छोटे छोटे तुकडे करून घेतले। हे बघा, आता ही सगळी मिळून भाजी ना 250 ते 300 ग्राम मी इथे घेतलेली आहे। लगेचच भाजी बनवायला घेऊया। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये 2 ते 3 पळी आपल्याला तेल घालायचे। एक मोठा कांदा घेतला बारीक चिरून, तो ह्याच्यामध्ये घातला। आता कांदा मध्यम आचेवर चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला, आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कांद्यापुरतंच मीठ घालायचं आहे, कारण आपण तिळकुटमध्ये मीठ घातलं आहे हे लक्षात ठेवूनच आपल्याला कांद्यात थोडंसं मीठ घालायचं आहे। 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। आता मीठ आणि कढीपत्त्याची पानं घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलं। आता ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घालायच्या आहेत। आता ह्याच्यामध्ये ना मी हळद घालायला विसरली, पण तुम्ही मात्र आठवणीने ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घाला। आता भाज्या घातल्यानंतर मध्यम आचेवर आपल्याला 1 मिनिटभर ह्या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। 1 मिनिटभर मी हिला तेलामध्ये चांगली परतून घेतली। आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 5 ते 6 मिनिट वाफ द्यायची आहे, पण हिला अधूनमधून परतत राहायचं आहे। हे बघा, 5 ते 6 मिनटं झालेली आहेत। मी हिला 2 ते 3 वेळा चांगली परतून घेतली होती। हे बघा, अजिबात खाली लागलेली नाही आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला तयार केलेलं तिळकुट घालायचं आहे। आता ह्या तिळकुटमधलं मी बघा फक्त 2 चमचे तिळकुट बाजूला काढून ठेवलं, बाकी सगळं तिळकुट मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। आता तिळकुट घातल्यानंतर ते चांगलं मिक्स करून घेऊया। ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर हिला परत 3 ते 4 मिनिट चांगली वाफ द्यायची आहे। हे बघा, 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि भाजीला बघा मस्त वाफ बसली आहे। एकदा परतून घेऊया। आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि इथे आपली बघा पितृपक्षातली श्राद्धाची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।